त्या लहान वासराला समोरच्या बाजूला गाईच्या किंवा म्हशीच्या किती वेळ चाटायला टाकायचं? गाईला 8 तास आणि म्हशीला सांगायला झालं तर 3 दिवस. आता का असं मी म्हटलं तर जार गाईची पडल्यानंतर ते वासरू चांगल्या त्याच्या एक छोट्या गटात त्याला भुसकटावरती ते फिरू द्या, पण म्हशीचं मात्र असं करता येणार नाही. कारण म्हैस हा मुळातच अतिसंवेदनशील आहे आणि वासराशिवाय ते दूध देऊ शकत नाही. हा त्याच्यातला एक खरोखर एक वीक पॉईंट आहे की दूध व्यवसायामध्ये म्हशीचं वासरू म्हशीच्या समोरच्या बाजूला 3 दिवस ठेवायचं आहे. असं का ठेवायचं तर ते चाटू द्या. चाटल्यामुळं काय होतं, एकमेकाचा सुगंध लक्षात ठेवण्यासाठी हे 3 दिवस लागतात. त्याच्या शीचा वास, त्याच्या लघवीचा वास, त्याच्या अंगाचा वास, त्याच्या दुधाचा म्हणजे ते वासरू जे दूध पितं त्या दुधाचा वास, हे प्रॉपर त्या जे काय स्मेल किंवा जो म्हणजे जे काय वास आहे, जो सुगंध आहे, हे ती म्हैस डोक्यामध्ये ठेवते. आणि त्यामुळं 3 दिवसानंतर ज्यावेळेला ती कळपामध्ये फिरायला जाते, त्यावेळेला फिरून आल्यानंतर ज्यावेळेला आम्ही मिल्किंग पार्लरमध्ये आणलं जातं किंवा दूध काढायसाठी आणलं जातं, त्यावेळेला त्या वासराला तिचा वास आणि तिचा वासराला वास अगदी ओळखता येतो. कारण 3 दिवस त्या आईनं किंवा त्या म्हशीनं आणि त्या वासरानं एकामेकाच्या जवळ ते काढलेले असतात. हे बारकावेनं तुम्हाला त्या ठिकाणी ते बघावं लागतं आणि एवढीच चिकित्सा तुमच्याकडे ती असावी लागते.